नमस्कार. राजकीय क्रीडा भ्रमंतीचामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण महेश्वरीतील प्रवास वर्णन आणि महेश्वरमधील काही पर्यटन स्थळांना भेट दिली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्याविषयी चर्चा देखील केलेली आहे. तसेच येथील पर्यटन स्थळे तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये दाखवलेली आहेत. महेश्वरपासून आम्ही निघून ओंकारेश्वर येथे सायंकाळी 4च्या दरम्यान पोहोचलो. येथे आल्यानंतर सर्वात अगोदर आम्ही श्री गजानन महाराजांच्या संस्थानामध्ये राहण्याची सोय घेतली. श्री गजानन महाराज संस्थानाची धर्मशाळा ही त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, आळंदी, पंढरपूर अशा तीर्थक्षेत्रांवर येणाऱ्या यात्रेकरूंना तसेच पर्यटकांना राहण्याचे हक्काची सोय म्हणून आपण या धर्मशाळेकडे पाहू. महेश्वर येथील व्हिडिओ ज्यांनी कोणी पाहिला असेल त्यांनी आमच्या चॅनलवर जाऊन तो पाहावा. आमच्या या व्हिडिओमध्ये आम्ही ओंकारेश्वर येथील आमचे प्रवास वर्णन आणि अनुभव सांगणार आहोत. तत्पूर्वी ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आणि आमचे व्हिडिओ आवडत असल्यास आम्हाला लाईक करून प्रोत्साहन देत राहा. तुमच्या एका लाईकने आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते, त्यामुळे तुम्ही लाईक करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. म्हणजे आम्ही येथील प्रत्येक ठिकाणाला भेट दिलेली आहे हे तुमच्या प्रवासादरम्यान तुम्हाला येथे प्रवास करण्यास मदत होईल. तुमचा वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. आम्ही ओंकारेश्वर येथे पोहोचलो त्यावेळी दुपारचे 4 वाजून गेले होते. श्री गजानन महाराज संस्थानाच्या धर्मशाळेमध्ये आम्ही सामान ठेवून थोडा फ्रेश होऊन सायंकाळच्या 6-6:30 वाजता नर्मदा नदीच्या घाटावर पोहोचलो. आम्ही या घाटावर पोहोचलो त्यावेळी गंगा आरती चालू होती. आम्ही देखील या आरतीमध्ये समाविष्ट झालो आणि नर्मदा घाट या परिसराला अत्यंत सुंदर अशा मनमोहक दृश्यांना आम्ही साक्षीदार झालो. आपण व्हिडिओमध्ये पाहत असलेले दृश्य ही सकाळची आहेत. सकाळच्या वेळी नर्मदा घाटावरील दृश्य अत्यंत प्रसन्न करणारी आणि येथील वातावरण हे आल्हाददायक होते. येथून आपल्याला नर्मदा नदी तसेच ओंकारेश्वर मंदिराची सुंदर दृश्य पाहायला मिळतात. तसेच या नदीवरून घाटावरून या ओंकारेश्वर डॅमचे देखील दुर्लभ दर्शन आपल्याला इथे होते. येथे आल्यानंतर काही पर्यटक यात्रेकरू आंघोळ करतात तर काही पर्यटक येथील प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित करतात, तर काही पर्यटक बोटीने येथील पर्यटन स्थळांचा आनंद घेतात. आम्ही देखील गंगा घाट म्हणजेच नर्मदा घाटावर बराच वेळ व्यतीत केला. येथील अनेक चित्रण आणि फोटो काढून घेतले, तसेच व्हिडिओ शूट करून तुमच्यासाठी सादर केले. येथे बरेच पर्यटक बोटीने सफर करत होते, ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. येथूनच आपल्याला ओंकारेश्वर येथे जाणाऱ्या पुलाचे दर्शन होते. हा पूल झुलता पूल म्हणून प्रसिद्ध आहे. या पुलावरूनच जाऊन आपण ओंकारेश्वरचे दर्शन घेऊ. यापुढे आपण सायंकाळची गंगा आरती म्हणजेच नर्मदा आरतीचे लाभ घेतलेला आहे, तो व्हिडिओ पाहणार आहोत. भगवान की सुर नदी
अवतरणी नर्मदा पुनातु बोलिए नर्मदा मैया की हेलो महानर्मदा मास्टर पाठ के पश्चात हम सभी भक्त येथील गंगा आरतीचे दर्शन घेऊन आम्ही धर्मशाळेकडे निघालो असता येथील गावकऱ्यांशी नवरात्र उत्सव चालू असल्यामुळे गंगा घाटावर या मूर्त्यांचे आगमन झाले। येथून आम्ही पुढे चालत जात असतानाच वाटेमध्ये पावसांच्या सरी चालू झाल्या। थोडा वेळ आम्ही येथील दुकानाचा आसरा घेत येथे थांबलो आणि विचारच करत होतो की पावसामुळे मंदिरामध्ये गर्दी कमी असेल। या उद्देशाने आम्ही ओंकारेश्वर महादेवाच्या मंदिराकडे निघालो। जसा विचार केला होता तसेच येथे गर्दी कमी होती। आम्ही पोहोचलो त्यावेळी मंदिर परिसरामध्ये गर्दी खूप कमी होती। 10 ते 15-20 मिनिटांमध्ये आमचे दर्शन झाले। येथील मंदिर अत्यंत सुंदर आणि मंदिराच्या खांबावर अत्यंत सुंदर नक्षीकाम केलेले होते। भक्तिमय वातावरणामध्ये आम्ही ओंकारेश्वर महादेवाचे दर्शन घेतले। अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरण, भक्तिमय वातावरण येथे निर्माण झाले होते। आम्ही दर्शन घेऊन परत धर्मशाळेमध्ये येऊन आराम केला। आपण पाहत असलेली दृश्ये ही या ओंकारेश्वर मंदिरातील आहेत। आपण पाहू शकतो या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला ओंकारेश्वरचे दर्शन घडवत आहोत। सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून नाश्ता वगैरे करून आम्ही ओंकारेश्वर येथील इतर मंदिरांना आणि पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी निघालो।
सर्वात प्रथम आम्ही नर्मदा नदीच्या घाटावर जाऊन येथील सुंदर दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपण्यासाठी येथे पोहोचलो. काही पर्यटक आणि यात्रेकरू येथे आंघोळ करत होते, तर काही पर्यटक बोटीने नर्मदा नदीचे विहंगावलोकन सुंदर दृश्यांचा आनंद घेत होते, तर काही पर्यटक बोटीने ओंकारेश्वरचे दर्शन घेत होते. आम्ही येथे 10-15 मिनिटे घाटावर घातले. अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरण होते. सकाळचा वेळ असल्यामुळे आल्हाददायक वातावरण होते. त्यानंतर आम्ही ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या झुलत्या पुलाचे दर्शन घडविले आणि येथे जायला निघालो. आम्ही येथे पोहोचलो होतो त्यावेळी येथील बरीचशी दुकाने बंदच होती, कारण आम्ही सकाळी 7च्या दरम्यान येथे पोहोचलो होतो. येथूनच आम्ही ओंकारेश्वरकडे जाणाऱ्या झुलत्या पुलाकडे निघालो. ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्याचा हा एक मार्ग आहे. या पुलावरून देखील आपल्याला नर्मदा नदीचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. तसेच ओंकारेश्वर मंदिराचे देखील येथून दर्शन घडते. पुलाचे दर्शन घेऊन आम्ही मामलेश्वर मंदिराकडे निघालो. या पुलावरून ओंकारेश्वरचा बराचसा भाग पाहता येतो. या पुलावरून आपल्याला ओंकारेश्वरचे दोन्हीही बाजू, दोन्हीही बेटे सहज पाहता येतात. या पुलावरून आपल्याला ओंकारेश्वरचे विलोभनीय आणि सुंदर दृश्य पाहायला मिळते. हा पूल ओंकारेश्वरमधील सर्वात प्रतिष्ठित पर्यटन स्थळांमधील एक आहे. या पुलावरून सरळ पुढे गेले असता डाव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला ओंकारेश्वर महादेव मंदिराकडे जाण्याचा रस्ता मिळतो. येथूनच आम्ही परत फिरून मामलेश्वर मंदिराकडे जाण्यास निघालो. या पुलापासून पुढे गेल्यानंतर 5 ते 10 मिनिटाच्या चालण्याच्या अंतरावर आपल्याला मामलेश्वर मंदिराकडे जाण्याचे रस्ता मिळतो. येथूनच पुढे गेले असता आपल्याला 2 रस्ते मिळतात. एकीकडे गोमुख घाट तर एकीकडे मामलेश्वर मंदिर असा रस्ता मिळतो. आम्ही सर्वप्रथम गोमुख घाटाकडे वळालो. येथे नर्मदा नदीच्या थंड पाण्यामध्ये हातपाय धुवून आम्ही मामलेश्वर मंदिराकडे निघालो. गोमुख घाटावरून आपल्याला नर्मदा नदीचे तसेच ओंकारेश्वर महादेव मंदिराचे सुंदर दर्शन घडते. समोरच असलेले हे सुंदर ओंकारेश्वर महादेवाचे मंदिर आपल्याला येथून पाहायला मिळते. येथून चालत जाण्याच्या अंतरावरच बस स्टँड आहे. एकंदरीत जी मंडळी, जी पर्यटक, जी यात्रेकरू येथे बसने येणार असतील त्यांनी कोणतीही अडचण भासणार नाही या दृष्टीने आपण येथे बसने उतरले असता सरळ चालत जाण्याच्या अंतरावर हा घाट आहे. या घाटावरूनच आपल्याला
ओंकारेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी देखील एक पूल आहे। या पुलाद्वारे तुम्ही ओंकारेश्वर मंदिराकडे जाऊ शकता। आम्ही या घाटावरून मामलेश्वर मंदिराकडे जात असतानाच वाटेमध्ये आम्हाला एक हनुमानाचे दर्शन घडले। अत्यंत सुंदर असे हे हनुमानाच्या दर्शन घेऊन आम्ही मामलेश्वर मंदिराकडे निघालो। या मंदिराकडे जातानाच एक डाव्या हाताला दत्त मंदिर आहे। हे अतिशय प्राचीन दत्त मंदिर असल्याचे सांगितले जाते। येथे देखील आम्ही दर्शन घेऊन आम्ही परत मामलेश्वर मंदिराकडे निघालो। हे मंदिर देखील अतिशय प्राचीन आहे। या मंदिरात गंगा नदीचे पाणी चढवण्याचा प्रथा आहे। मामलेश्वर मंदिराचे दर्शन घेतले। येथील मंदिर अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरण करणारे होते। येथील प्रत्येक खांबावर अत्यंत सुंदर असे कोरीव कामाने नक्षीकाम केलेले होते। सुंदर अशा महादेवाचे पिंडीचे दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो। ओंकारेश्वर येथे असलेल्या इतर मंदिरांना भेट देण्यासाठी आम्ही येथून निघालो। ओंकारेश्वर हे तीर्थक्षेत्र मध्य प्रदेश राज्यातील खांडवा जिल्ह्यात स्थित आहे। हे एक पवित्र शहर आहे। नर्मदा नदीच्या माधांता व शिवपुरी नावाच्या बेटावर हे ओंकारेश्वरचे मंदिर स्थित आहे। भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि आदरणीय तीर्थक्षेत्रापैकी एक आहे। हे शहर त्याच्या विशेषतः ओंकारेश्वर मंदिर जे भगवान शिव यांना समर्पित आहे याच्यासाठी प्रसिद्ध आहे। ओंकारेश्वर मंदिर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। नर्मदा नदीच्या काठावर असल्यामुळे येथे त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते। ओंकारेश्वर येथे रस्त्याने आणि रेल्वेने चांगल्या परिस्थितीत जोडले गेलेले आहे। येथील सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे ओंकारेश्वर रोड। हे ओंकारेश्वरपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि ओंकारेश्वर येथे येणाऱ्या विमानाने येणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा यात्रेकरूंसाठी इंदोर हे जवळचे विमानतळ आहे। ते ओंकारेश्वर शहरापासून 77 किलोमीटर अंतरावरील सर्वात जवळचे विमानतळ आहे। इंदोरपासून ओंकारेश्वरला येण्यासाठी भाड्याने टॅक्सी करू शकता किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर देखील तुम्ही करू शकता। आपण व्हिडिओमध्ये पाहत असलेली दृश्ये ही मामलेश्वर मंदिराची आहेत। अत्यंत सुंदर अशी आणि प्रसन्न वातावरण करणारे हे एक मंदिर आहे। येथे आम्ही 10 ते 15 मिनिटं व्यतीत करून आमच्या पुढच्या पॉईंटकडे निघालो। पुढचा पॉईंट होता तो ओंकारेश्वर मधील सर्वात प्रसिद्ध आणि एक विहंगमय दृश्य देणारा 0 पॉईंट। या पॉईंटवरून आपल्याला ओंकारेश्वरचे सर्वात विहंगमय दृश्य पाहायला मिळते। तसेच येथे असलेल्या डॅमचे देखील दृश्य येथून आपल्याला पाहायला मिळते। या 0 पॉईंटवरून आपल्याला समोरच असलेल्या शंकराचार्यांच्या मूर्तीचे भव्य दिव्य दर्शन घडते। 0 पॉईंटवर येण्याचा उद्देश म्हणजे ओंकारेश्वर शहराचे विहंगमय दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपणे आणि नजरेस समाधान लाभेल अशी दृश्ये आपल्याला इथून पाहायला मिळतात। दहा ते 15 मिनिटं आम्ही या 0 पॉईंटवर व्यतीत केली। या दरम्यान आम्ही येथील ओंकारेश्वरची सर्वात सुंदर दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली तसेच अनुभवली देखील। येथून आम्ही समोरच दिसणाऱ्या आदि शंकराचार्य यांच्या भव्य दिव्य मूर्तीकडे निघालो। येथून 7 ते 10 किलोमीटर अंतरावर हे शंकराचार्य यांची एक भव्य दिव्य मूर्ती आपल्याला पाहायला मिळते।
येथे जाण्यासाठी नदीचा पूल ओलांडून दुसऱ्या दिशेला जावं लागतो. त्यावेळेस येथे पोहोचता येते. येथे जाण्यासाठी सुंदर अशा रस्त्याची देखील निर्मिती केली गेलेली आहे. शंकराचार्य यांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही राजेश्वरी मंदिराकडे निघालो. हे राजेश्वरी मंदिर देखील येथील सर्वात प्रतिष्ठित मंदिरापैकी एक आहे. या पॉइंटवरून आपल्याला ओंकारेश्वरचे सुंदर दृश्य पाहायला मिळते. ते तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता. शंकराचार्य यांच्या मूर्तीचे फोटो काढून आम्ही राजराजेश्वरी मंदिराकडे निघालो. येथे देखील आपल्याला सुंदर अशी दृश्य प्रदान होतात. येथे मंदिराकडे जातच असताना सुंदर मूर्त्या आणि मंदिरे कोरलेली आहेत. येथे आपल्याला सर्वात मोठे या मंदिरावर भगवान शिव यांची प्रतिमा दिसते. या मंदिरामध्ये भगवान शिव यांचे एक लिंग देखील आहे, ज्याची नित्यपूजा केली जाते. या भगवान शिव यांच्या मंदिराच्या समोरच राजेश्वर मंदिर आहे. राजराजेश्वरी मंदिर हे ओंकारेश्वर मधील एक प्रतिष्ठित मंदिरापैकी एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये अनेक मूर्त्या आहेत, ज्यामध्ये माँ नर्मदा यांचे मंदिर आहे. मंदिराच्या सुरुवातीलाच 11मुखी माँ हनुमंताचे मंदिर आहे. त्यानंतर नर्मदेचे मंदिर आहे. येथे मध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक देवी देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. सुरुवातीलाच गेल्यानंतर नर्मदेची तसेच काली मातेचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. काली मातेचे मंदिर आतल्या दिशेला आहे. काली मातेचे दर्शन आपल्याला बाहेरूनच घ्यावे लागते. त्यानंतर पुढे शनिदेवाचे मूर्ती पाहायला मिळते. शनिदेवाचे दर्शन घेऊन पुढे गेल्यास नवग्रहाचे मंदिर आहे. येथे आपण नवग्रहाचे दर्शन घेऊन परत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आलो. येथे आपल्याला बरीच अशी मूर्ती पाहायला मिळतात. येथे आपल्याला अनेक साधू संतांच्या मूर्त्या देखील पाहायला मिळतात. येथील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे असलेले शिवलिंग. हे अत्यंत सुंदर असे शिवलिंग आहे. आणि येथील दुसरे आकर्षण म्हणजे हनुमान, लक्ष्मण, राम, सीता यांच्या सुंदर मूर्त्या. अत्यंत सुंदर असे या काळ्या दगडातील मूर्त्या आपल्याला मोहित करतात. या मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही महादेवाच्या मंदिराकडे निघालो. त्यावेळी ऊन चांगलेच डोक्यावर होते, परंतु समोर असलेल्या दृश्यांमुळे आम्हाला ऊन आणि तहान लागत नव्हती. येथील महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सिद्धनाथ मंदिराकडे निघालो. हा रस्ता अत्यंत ओबडधोबड होता आणि पायवाट होती. ती या डोंगरावरून उताराची होती. खाली उतरून आल्यानंतर परत आम्हाला तशाच पायवाटेने परत वर चढायचे होते. आपण चित्रामध्ये पाहू शकता, अत्यंत धोकादायक अशा या रोडने आम्ही बाईकने प्रवास केला. येथे बरीच अशी लोकवस्ती आहे. आम्ही येथे एका ठिकाणी सिद्धनाथ मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारला आणि पुढे 10 ते 15 मिनिटे
बाईक चालवत गेल्यानंतर सिद्धनाथ मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो. आपण व्हिडिओमध्ये पाहतच आहात ते या लोकवस्तीमधून हा सिद्धनाथ मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे. येथे तुम्ही नर्मदा परिक्रमेदरम्यान देखील त्या मार्गाने देखील येऊ शकता. आमच्याकडे बाईक असल्यामुळे आम्ही बाईकने येथे जाण्यास निघालो. सिद्धनाथ मंदिराकडे जाण्या अगोदर एक मंदिर आहे, जे मंदिर अत्यंत त्या मंदिराची पडझड झालेली आहे. दहा ते 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही येथे सिद्धनाथ मंदिराच्या आवारामध्ये येऊन पोहोचलो. सिद्धनाथ मंदिराकडे जाण्यापूर्वी आम्हाला एक मंदिर आणि त्याचे अवशेष पाहायला मिळाले. या मंदिराच्या परिसरामध्ये या मंदिराचे अवशेष विखुरलेले होते. प्रत्येक ठिकाणी या मंदिराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या अवशेषांवर आपण पाहू शकता अत्यंत सुंदर पद्धतीने हे कोरीव काम केले गेलेले आहे. आपण दृश्यांमध्ये पाहू शकता हे पडझड झालेले मंदिर आहे आणि ही त्याची अवशेषे आहेत. या मंदिराला मुख्य असे 3 द्वार आहेत. या 3ही द्वाराद्वारे हे मंदिरामध्ये आपण प्रवेश करू शकतो. आपण पाहू शकतो या मंदिराची अवस्था. हे मंदिर कोणत्या काळामध्ये बांधले गेलेले आहे याचा कोणताही पुरावा येथे सापडत नाही. अत्यंत सुंदर असे कोरीव काम केले गेलेले हे मंदिर आता भग्न अवस्थेत आहे आणि शेवटची घटका मोजत आहे. या मंदिरातील शिवलिंग देखील अत्यंत तोडफोड केलेले आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता या मंदिरातील सुंदर दृश्य. येथील एका खांबावर अशी सुंदर दृश्य बारकाईने कोरली गेलेली आहेत. प्रत्येक एका खांबावर अशी असंख्य दृश्य कोरलेली आहेत. आपण चित्रामध्ये पाहू शकता ही दृश्य. आपली संस्कृती, आपला इतिहास हे सगळं काही हे मंदिर सांगून जात आहे. येथे असलेले भव्य दिव्य आपला इतिहास या मंदिराकडे पाहिल्यानंतर समजला जातो. या मंदिराकडे पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. अत्यंत भव्य दिव्य अशी आपली संस्कृती आणि येथील मंदिरे खरंच तोंडात बोट घालून आश्चर्यचकित करणारी होती. आज या मंदिराची अवस्था आपण पाहतच आहात. हा मंदिर परिसर आम्ही 15 ते 20 मिनिटं न्याहाळत होतो. येथील प्रत्येक खांबावर असलेली सुंदर कलाकृती आम्ही डोळे भरून पाहत होतो. प्रत्येक एका खांबावर आपल्याला आपल्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडत होते आणि येथील हे अवशेष, भग्न अवशेष या मंदिराचे असल्याने देखील मन अगदी खिन्न होत होते. आपण या मंदिराला
ओंकारेश्वरमध्ये गेल्यानंतर नक्कीच भेट द्याल आणि आमच्यासाठी एक लाईक जरूर करा. या परिसरामध्ये या मंदिराची अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. या अवशेषांमध्ये देखील आपल्याला या मंदिराचे अनेक चिन्हे पाहायला मिळतात. अत्यंत सुंदर अशी बारकाईने केलेली नक्षीकामे या मंदिराच्या खांबावर तर आहेतच, परंतु या पडलेल्या अवशेषांमध्ये देखील आपल्याला ती पाहायला मिळतात. पंधरा ते 20 मिनिटे आम्ही या मंदिर परिसरामध्ये होतो. प्रत्येक कलाकृती आम्ही आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात व्यतीत केली. येथे 10-15 मिनिटे थांबून आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणी निघालो. एक 10-15 मिनिटाच्या प्रवासानंतर परत आम्ही आमच्या मुख्य मंदिराकडे येऊन पोहोचलो, म्हणजेच सिद्धनाथ मंदिराकडे. पाच मिनिटाच्या अंतरावर आम्ही सिद्धनाथ मंदिराकडे येऊन पोहोचलो. मंदिराच्या आख्यायिकेनुसार हे मंदिर पांडवांनी 6 महिन्याच्या एका रात्रीमध्ये बनवले गेलेले आहे आणि हे मंदिर बनवून पांडव इथूनच हिमालयात गेल्याचे सांगितले जाते. सिद्धनाथ मंदिर हे अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. या मंदिराचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. हे मंदिर भग्न अवस्थेत आहे. मंदिराचा थोडा भाग गर्भगृह सोडता इतर भाग पडझड झालेली आहे. या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला नर्मदा परिक्रम मार्गाने यावे लागते. ओंकारेश्वरमध्ये आल्यानंतर प्रत्येक भक्ताने आणि पर्यटकांनी सिद्धनाथ मंदिराला भेट द्यावी, कारण हे मंदिर आणि या मंदिराची कलाकृती अत्यंत सुंदर अशी आहे. सिद्धनाथ मंदिराला भेट दिल्याखेरीज ओंकारेश्वरचा दौरा आणि ओंकारेश्वरची यात्रा पूर्ण होत नाही. अत्यंत सुंदर असे हे मंदिर, प्राचीन मंदिर आपण पाहत आहात. या मंदिराच्या देखील प्रत्येक खांबावर आपली संस्कृती पाहायला मिळते, आपला इतिहास दर्शविते. याच्या प्रत्येक एका दगडावर आपला इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवते. सुंदर असे हे मंदिर आपण पाहत आहात. येथूनच आपल्याला नर्मदा नदीचे समोर असलेल्या डॅमचे तसेच 0 पॉइंटचे देखील दर्शन घडते. या मंदिराच्या बाजूलाच एक मंदिर आहे जे गायत्री मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हे मंदिर देखील अत्यंत प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित मंदिरापैकी एक आहे. आपण पाहत आहात हे सिद्धनाथ मंदिर. येथील पायऱ्यावर काही शिलालेख देखील आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ हे कोणत्या भाषेतील आहे याचा अर्थ लावणे जमत नाही. ओंकारेश्वरमध्ये आलेल्या प्रत्येक भक्ताने किंवा पर्यटकांनी सिद्धनाथ मंदिराला भेट द्यावी, कारण हे मंदिर आणि या मंदिराची कलाकृती अत्यंत सुंदर अशी आहे. सिद्धनाथ मंदिराला भेट दिल्याखेरीज ओंकारेश्वरचा दौरा, ओंकारेश्वरची यात्रा पूर्ण होत नाही. अशा या सुंदर मंदिराच्या दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढचा प्रवासाला निघालो. ओंकारेश्वरमध्ये असे अनेक मंदिरे आहेत ज्यांना आपण भेट द्यायला हवी, परंतु वेळेअभावी आम्हाला हे शक्य नाही. यामध्ये प्रामुख्याने
नर्मदा कावेरी संगम हे देखील एक उत्तम ठिकाण आहे। या ठिकाणाला भेट देणार देखील पर्यटकांनी भेट जरूर द्यावी। वाटेत आम्ही जेवण करून इंदोर मार्गे उज्जैन या ठिकाणाला प्रस्थान केले। सायंकाळी 7-8च्या सुमारास आम्ही उज्जैन या ठिकाणी पोहोचलो। आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये उज्जैन या ठिकाणाची माहिती पाहणार आहोत, त्यामुळे ज्यांना कोणाला उज्जैन या ठिकाणाची संपूर्ण माहिती हवी असल्यास आणि आमचे व्हिडिओ आवडत असल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। आपले प्रेम आम्हाला असेच दाखवत राहा। आमच्या व्हिडिओला लाईक करत राहा, आम्हाला प्रोत्साहन मिळत राहील। पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला उज्जैन येथील प्रतिष्ठित पर्यटन स्थळे, मंदिरे यांना भेट देणार आहोत, त्यामुळे सगळ्यांनी पुढच्या व्हिडिओला नक्की पहा ही विनंती। तोपर्यंत हर हर महादेव।